चला तर मग आता चालू करत आहे बाबांची प्रसिद्ध झालेली 17वी कथा, जी प्रसिद्ध झाली होती किर्लोस्करच्या जानेवारी 1968 या अंकामध्ये. आणि कथेचं नाव आहे झरोका. संध्याकाळची कातरलेली वेळ असते. सगळीकडे अंधारून येतं. आकाशात काळेभोर ढग अकराळ विक्राळपणे संचार करत असतात. सगळीकडे हिरवगार ओलं झालेलं असतं. घरांची उत्तरती छपरं भिजटपणे शेवाळलेली असतात. कौलाकौलामधून हिरवं गवत डोकावत असतं. संथ लयीनं पाऊस पडत असतो. नारळाच्या झावळ्या निशब्दपणे उभ्या असतात. खोडावरचे खवले आळसटलेल्या बुरशीप्रमाणे पसरलेले असतात. अंगणात सारं ओलं असतं. जाईचा वेल मंद मंद निश्वास सोडत असतो. त्याच्या पानावर पाणी साचलेलं असतं. कळ्या उमलत असतात. सगळीकडे कसं ओलं वातावरण असतं. घरातल्या पडवीत बसून यमुताई संथपणे वाती वळत बसलेल्या असतात. त्यांच्या पुढ्यात रांगोळीचा एक जुना मिचकूट डबा असतो. पांढरी शुभ्र रांगोळी थरथरत्या बोटाला चिकटत असते. वाती होत राहतात. त्यांचे थिजलेले डोळे वर उचलले जातात. सारं काही अंधुक असतं. सगळीकडं हिरवं दिसत असतं. जाई दिसत नसते. तिच्यावरच्या पांढऱ्या चांदण्या दिसत नसतात. भासतो तो गोड वास. एकामागून एक आठवणी देणारा वास. यमुताई त्या वासाच्या दिशेने क्षणभर एक थंड नजर टाकतात. त्यांच्या डोळ्याला गारवा वाटतो. सारं काही थंड वाटतं. केळीच्या पानावर पावसाची तडतड होते. मुसळधार पाऊस झोड उठवतो. यमुताई तो पावसाळा पाहत बसतात. 60वा पाऊस. अगणित स्मृती, प्रत्येक पावसाचं स्वरूप कसं वेगळं, कल्पनातीत. पावसाचा चौघडा आता जोरात वाजत राहतो आणि यमुताईंच्या अंतःकरणात एकटेपणाची भावना दाटते. त्यांना वाटायला लागतं की एवढ्या मोठ्या घरात आपण फक्त एकट्याच आहोत. पडवी, ओसऱ्या, माजघर साऱ्यावर कशी एकटेपणाची गडद सावली पडली आहे. काळोखात घर कसं न्यायला आहे, उदासपणे बसलेलं आहे. देवघरातला नंदादीप मंद होतो आहे. त्यांना वाटायला लागतं आता थोडंसं उठावं. 2 डाव तेल नंदादीपात घालावं. बोटानं वात पुढं सारावी. वातीखालचा पैसा थोडासा पुढं घ्यावा. पण त्या हलत नाहीत. भिजलेले डोळे स्मृतीचा कैफ पाहत असतात. वाती हातातच थांबतात. रांगोळीची चिमूट हातावरच राहते. रांगोळीचं डबडं तसंच राहतं. आकाशातून ओले ढग सैरावैरा धावतात, आदळतात. घराची पन्हाळी ठिपकत राहते. तशा स्मृती ठिपकतात. अंधाराचं साम्राज्य माजलेलं घर उजळून निघतं. घरातला गलका जाणवतो. नव्याची नवलाई आठवते. सासूबाईंनी आपल्याला वाती वळायला शिकवलं हे आठवतं. आपलं लग्न फार उशिरा झालं. घरची गरिबी आणि रूप हे असं 10 जणींसारखं. तरी तिकडून आपलं फार कौतुक व्हायचं. दिवसभराच्या कामाच्या रगाड्यात त्यांची आणि आपली भेटही नाही व्हायची. मग ते नाना प्रकारच्या युक्त्या योजत. एकदा न्हाणीघरात हात धुवायला गेले असता पंचा दिसत नाही कुठं म्हणून ओरडले. मग हातातलं काम टाकून आपण धावलो. न्हाणीघरात शिरलो. त्यांनी आपला हात धरला आणि यमुताई शहारल्या. त्यांच्या ओठावर हसू फुटलं. वयाची 40-45 वर्ष त्या मागं सरल्या होत्या. नव्या सुन्याचं कौतुक त्या भोगत होत्या. त्यांना आठवत होत्या हिरव्या बांगड्या, हिरव्या खणाची चोळी, गर्भ रेशमी शालू, नथ. त्या अंधाऱ्या घरातले अनेक विविध प्रसंग, दप्ते शृंगार. अचानक पावसानं झोड उठवली होती. उत्तरा नक्षत्र नुसतं उतत होतं. सृष्टीनं स्वरूप पालटलं होतं. साऱ्या गोष्टी कशा वेगळ्या भासत होत्या. ज्या घरात आपलं कौतुक झालं, त्याच घरात आता पदोपदी पाणउतारा चालला होता. जिथं वेली भरल्या होत्या, तिथं आता बाभळ झाली होती. जमिनी भेगाळल्या होत्या. उजाडपणानं सगळीकडे हात फिरवला होता. आशेचे ढग कुठं नाहीसे झाले होते. वसंतानं बहारलेली पालवी करपली होती. लग्नाला 5 वर्ष होऊन गेली होती. अजून यमुताईच्या घरी पाळणा हलला नव्हता. त्यांचं आणि त्यांच्या पतीचं छोटं रूप कुठंच दिसत नव्हतं. घरात बागडायला, खोड्या करायला कोणी नव्हतं. पडवीत दुपटी, अंगरखी, टोपडी दिसत नव्हती. साऱ्या घरावर कशी दाट छाया पडली होती. यमुताई खिन्न होत होत्या. त्यांच्या आयुष्यातला आनंद कुठं हरपला होता. व्रतवैकल्य चालली होती, पोथ्यापुराणं चालली होती. दारची तुळस पाणी घालून घालून खुरटत चालली होती. नवी पालवी येत नव्हती. मंजिऱ्या धरत नव्हत्या. वांस दुरून कुठून तरी त्यांच्या अंगावर कवडसा पडला होता. त्यांची पाठ सोडत नव्हतं. सासू सासरे नंदा त्यांना भाजत होत्या. ऋतुचक्र फिरत होतं, गिरक्या मारत होतं. वैशाख वणवा पेटत होता. जमिनी भेगाळत होत्या. आषाढातले ढग ओसंडून वाहत होते. कार्तिक शहारून सोडत होता. तुळस खुरटत होती. आठवणींचं मोहोळ फुटलं होतं. त्यात मत कुठंच नव्हता.
साऱ्या कशा बोचणाऱ्या आठवणी, डोळ्यात पाणी आणणाऱ्या. वांज म्हणून आपल्याला सगळ्यांनी तुच्छतेने वागवलं. वंशाचा दिवा विझणार म्हणून सासूबाईंनी व सासऱ्यांनी आपली छळवणूक केली. अहोरात्र आपण आपल्या कमनशिबाला दोष देत होतो. कोणतरी काहीतरी व्रत सांगावं, आपण ते निष्ठेने करावं. तसा कोणीतरी नंदादीप ठेवायला सांगितलं. आपण तो आजवर जपला. पुढं मुलं ते व्रत थोडंच पाळणार आहेत. लग्नानंतर 12 वर्षांनी आपल्याला वामन झालं. नंतर सावित्री, सुरेश. आपल्या व्रताला फळ लागलं. पण आयुष्यातला जोम ओसरला. धडाडी सरली. दिवसामागून दिवस येतोय आणि आपण तो मागे रेटतोय. बस. वामन, सुरेश मुंबईला गेले. आपल्या मार्गाला लागली. सावित्रीची तर गेल्या 10 वर्षात गाठ नाही. पूर्वी कुणाच्या तरी हाती चिठ्ठ्या यायच्या, निरोप यायचे. आता तेही बंद झाले. यांचं तर आताच्या घरात लक्षही राहिलेलं नाही. दिवसभर कुठंतरी हिंडत राहतात. गावात कुणाशी तरी गप्पा मारत राहतात. 1 तारखेनंतरच्या पहिल्या आठवड्यात पोस्टमनची मनी ऑर्डरची वाट पाहतात. पोटाला चिमटा घेऊन बिचारी पोरं मिणमिणीत बसली आहेत. त्यांना आताच्या तीही आठवण राहत नाही. गेले 2 महिने मनी ऑर्डर नाही. कुणी कुणाचं नाही. मुलं विचारेनाशी झाली. यांचं आताशा बोलणंही कमी झालं आहे. यमुताई खिन्नपणे बसतात. हातातला कापूस रांगोळीची चिमूट टाकतात. आता खूपच अंधारलेलं असतं. पावसाची झिमझिम चालूच असते. दारावरनं एक कुत्रं मोठ्याने भुंकत जातं. स्वयंपाकघरात उंदीर खुडबुडतो. मांडणीवरचे डबे कोसळतात. त्यांना वाटायला लागतं आपण आपलं आयुष्य एखाद्या किड्यामुंगीप्रमाणेच घालवलं. अनेक आठवणी आहेत. भल्याबुऱ्या स्मृतीचे गहिरे क्षण नजरेसमोरून नुसते धावतायत. आता कित्येक गोष्टी आठवतही नाहीत. बाहेरून एकदम वीज कडाडते. धुवाधार पाऊस पडू लागतो. भिजलेले डोळे चमकतात. यमुताईंना वाटायला लागतं आज काय झालं आहे कोण कोण जाणे. सारा स्मृतींचा वांझोटा पिसारा पसरला आहे. सगळ्या आठवणी येत आहेत. अंतःकरणात दाटून येत आहे. आनंदाश्रू, दुःखाश्रू वाहत आहेत. झाडांच्या पाण्यांवरनं पाणी वाहत आहे. पण पण ही आठवण आपल्याला यायला नको होती. या आठवणीने आपल्या अंतःकरणात घर केलं आहे. विसरून जावं म्हणलं तर तेही शक्य नाही. आजपर्यंत आपल्या आयुष्यातलं हे रहस्य आपण लपवलं. कुणाशी बोललो नाही. पण आता वाटतंय कुणाशी तरी बोलून मोकळं करावं. आपल्या आयुष्यातली ही कटू आठवण कुणाला तरी सांगावी. यमुताईंचे डोळे अपराध्यासारखे होतात. चेहरा कावराबावरा होतो. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिकच जाणवतात. छातीतलं घड्याळ जोरानं टकटकतं. त्यांच्या सुरकुतलेल्या कपाळावर घाम गोळा होतो. घशात काहीतरी अडकल्यासारखं होतं. पतीच्या सहवासातले क्षण दूर होतात. सासरची आडकाठी दूर होते. सारं कसं स्वच्छंदी वातावरण. दूर कुठेतरी बासरी घुमावी, गोड सुरावट कानावर पडावी तशा आठवणी येतात. त्यांचा चेहरा पुनश्च खुलतो. ओठांच्या कोपऱ्यात हसू खेळतं. त्यांना दिनकरची आठवण येते. लहानपणच्या खूप आठवणी येतात. अनेक खेळ आठवतात. परकर पुलक्यातलं आयुष्य आठवतं. लहानपणी आपल्याला दिनकर फार आवडायचा. सकाळ संध्याकाळ आपण त्याच्याशीच खेळत असू. खेळात आपण त्याची बायको होत असू. तो आपल्याला लटके रागवायचा. आजूबाजूचे लोक चिडवायचे. आपण खूप लाजत असू. त्याच्याकडे खूप वेळ टक लावून पाहत असू. आपल्याला त्याच्या रेखीव डोळ्यांचं, धारदार नाकाचं फार आकर्षण वाटतं. संध्याकाळी आपण शंकराच्या देवळात खेळायला गेलो होतो. खूप वेळ आपण बोलत राहिलो होतो. हातात हात घेऊन आपण एकमेकांशी विवाहबद्ध होण्याच्या शपथा घेतल्या होत्या. खूप उशीर झाल्यावर आपण हातात हात घालून घरी परतत होतो. इतक्यात आपल्या पायावरून साप सळसळत गेला. आपण घाबरून दिनकरला घट्ट मिठी मारली. दिनकरनं आपल्याला थोपटलं. त्याच्या सहवासात आपली भीती संपली होती. दिनकरवरचं आपलं प्रेम अपुरंच राहिलं. त्याचं मुंबईला जाणं झालं. वर्षानुवर्ष त्याची गाठच पडली नाही. आपलं लग्न झालं. मांसपणाच्या आरोपात उन्हात आपण कित्येक वर्ष घालवली. एक दिवस माहेरून आईचा निरोप आला. आई खूप आजारी होती. घरी करायला कोणी नव्हतं. यांनी आपल्याला जा म्हणलं. माहेरी आईनंतर भेटला तो दिनकर. पत्नीच्या चिरविरहानं खंगून गेलेला. त्याच्या रेखीव डोळ्यातनं तेच सरलं होतं. आपल्याला जुने दिवस आठवले. जुन्या आठवणी झाल्या. शंकराच्या देवळातल्या शपथेची आठवण आली. तरी देव कसा इतका निष्ठुर झाला. दिनकरशी आणि आपली फूट पडली. दिनकरशी आपलं लग्न झालं असतं तर मांसपणाचा कवडसा आपली पाठ पुरवत होता, भाजत होता. एकीकडं आपली आईची सेवा चालली होती आणि नकळत आपलं मन दिनकरकडं पुन्हा आकर्षित झालं होतं. आपण त्याच्या सहवासात पुनश्च रमू लागलो होतो. त्याच्या घरी निशंकपणे जात होतो.
कार्तिकातल्या एका संध्याकाळी दिनकरच्या अंधाऱ्या माडीवर आपण खूप वेळ बसलो होतो. थंडी पडली होती. बोचरं वारं वरच्या छोट्या खिडकीतून घोंगावत होतं. आपल्याला फक्त दिनकर हवा होता. त्याच्या आणि आपल्या प्रेमाचं चिरंतर स्वरूप आपल्याला हवं होतं. आपला तोल सुटला. कार्तिकातली थंडीची लाट अंगावर डोळ्यांवर घोंगडी टाकून गेली. आपण दिनकरला सर्वस्व अर्पण केलं. बाहेर एकदम जोरात वीज कडाडते. आषाढाची टिपरी वाजते. यमुताईच्या डोळ्यातून घळाघळ पाणी वाहू लागतं. आपल्या मनात त्यावेळी विचार आले होते, किती पापी विचार. निदान आता तरी आपल्यावरचा वांसपणाचा कलर दूर होईल. ते झालं नाही. बरं का वाईट? आपण कोण ते ठरवणार. आता उत्तरायण सुरू झालं आहे. डोळे पलीकडे लागले आहेत. गात्र थकली आहेत. आपली चूक आता तरी आपण ह्यांना सांगायला हवी. न जाणो उद्या आपलं काही बरं वाईट झालं तर ते तसंच राहून जाईल. आपल्या चारित्र्याला पडलेला हा डाग पश्चात्तापानं धुतला आहे. पण आता आपल्या पतीला तर सांगितलंच पाहिजे. नाहीतर त्यांची फसवणूक केल्याचं पाप लागेल. ते मनानं मोठे आहेत. नक्कीच आपल्याला क्षमा करतील. यमुताईंचं डोकं बधीर होतं. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ वाहू लागतो. पण त्यांना एक प्रकारचं समाधान वाटत असतं. आज आपण आपली चूक कबूल करणार आहोत. आपल्या हातून तारुण्यात चूक घडली हे कबूल करण्यास त्या कमालीच्या उत्सुक होतात. त्या धीरानं डोळे पुसतात. पतीची वाट पाहत बसतात. भिजत भिजत गोविंदराव फाटकातून आतमध्ये येतात. त्यांचं सर्वांग ओलं झालेलं असतं. मलमलीचा शर्ट अंगावर चिकटून बसलेला असतो. पांढऱ्या केसातून पाण्याचे थेंब ओघळत असतात. थकलेली गात्र, थकलेले डोळे, नाकावर स्वाभिमानाची रेघ. अहो देवापाशी दिवा लावा. तिन्ही सांजा टळून गेल्या म्हणत ते शर्ट काढून खुंटाळायला लावतात. पंचानन डोकं पुसू लागतात. हरे राम म्हणू लागतात. यमुताई उठतात. वाकलेलं शरीर थंडपणे देवघराकडे जाऊ लागतं. नंदादीप विजायला आलेला असतो. डब्यातलं दोन डाव तेल त्या नंदादीपात ओततात. थरथरत्या हातानं देवाला नमस्कार करतात. देवा, मला आता भरपूर शक्ती दे. यांच्याशी माझं पाप प्रगट करण्याची शक्ती. मला धैर्य नाही होत बोलायला. मी थकले आहे. पण हे मला त्यांना सांगायलाच हवं. नाहीतर त्यांची प्रतारणा केल्याचं पाप लागेल मला. देवाची प्रार्थना करून त्या हलके हलके त्यांच्या दिशेने जाऊ लागतात. वीज जोरात जोरात कडाडते. घराचं छप्पर हादरतं. त्या मटकन खाली बसतात. त्यांचे डोळे विस्फारतात. घशाला कोरड पडते. त्यांना वाटतं, आपण जर ह्यांना आत्ता काही सांगितलं तर न जाणो त्यांना ते नाही सहन व्हायचं. घराण्याच्या आबरूला आणि चारित्र्याला इतकं त्यांनी जपलं आहे, की त्यांना हा आघात नाही सहन व्हायचा. ते कोलमडून पडतील. त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासाची माती होईल. आपलं चारित्र्य तर आपण हरवून बसलोच. पण आता पती? उतारवयात आज ह्यांना आपल्याकरीच कोण आहे? आपणही एकट्या नाही. आपल्याला कोणतरी आहे. आत्मविश्वासानं त्या श्वास भरतात आणि अंधारलेल्या, काळवंडलेल्या घरावर उजेडाचा झरोका पडतो.